तर मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांना। मित्रांनो येणाऱ्या काही दिवसांमध्ये ना आपल्याकडे दिवाळी हा सण येतोय। दिवाळीच्या निमित्तानं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना गोडाधोडाचे पदार्थ केले जातात आणि त्यामधलाच तुम्हा सगळ्यांना आवडणारा आणि मला सुद्धा खूप आवडणारा बेसनाचा लाडू। आणि हा बेसनाचा लाडू खाल्ल्याशिवाय आपली दिवाळी काय साजरी होत नसते, बरोबर की नाही। तर मित्रांनो त्यामुळेच तुमच्यासाठी मी आज घेऊन आलोय बेसनाच्या लाडूची रेसिपी, जी की बनवायला एकदम साधी सोपी आहे, पण बऱ्याच लोकांना थोडासा त्यामध्ये प्रॉब्लेम येतात। त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत, ते वापरून तुम्ही पण तुमच्या घरी एकदम मस्त मौदार आणि टेस्टी असा बेसनाचा लाडू तयार करू शकता। चला तर मग बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जेव्हा पण तुम्ही कमेंट करता त्याचबरोबर हाईप बटन पण दाबा, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला बेसनाचं पीठ भाजून घ्यायचे तुपामध्ये। त्यासाठी एका कढईमध्ये मी पाऊण वाटी तूप घेतोय आणि तूप चांगलं कढईमध्ये तापून घेतो। एकदा का तूप कढईमध्ये चांगल्या प्रकारे तापलं ना, आता यामध्ये 4 ते 4.5 वाटी बेसनाचं पीठ टाकून घ्यायचंय आणि या पिठाला चांगल्या प्रकारे तुपामध्ये भाजून घ्यायचंय। आणि जेव्हा पण तुम्ही बेसनाचं पीठ घ्याल ना, ते एकदम चांगल्या क्वालिटीचं घ्या, म्हणजे बेसनाचे जे लाडू बनतील ना ते एकदम भारी आणि एकदम टेस्टी पण बनतील। अजून एक मित्रांनो, चांगल्या क्वालिटीची हरभऱ्याची जी डाळ असते ना, ती कढईमध्ये थोडीशी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आणि त्याचं पीठ तळून आणायचं। त्या पिठापासून पण एकदम मस्त असे बेसनाचे लाडू बनतात। तर अशा प्रकारे पण तुम्ही बेसनाचे लाडू तयार करू शकता। तर मित्रांनो आता तुम्ही इथं बघू शकता बेसनाचं जे पीठ होतं ना, कढईमध्ये चांगल्या प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे। बेसनाच्या पिठाला एकदम मस्त सोनेरी असा कलर आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकताय। ऑलमोस्ट 20 ते 25 मिनिट झालेले आहेत या बेसनाच्या पिठाला चांगल्या प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये। आता मी अजून एक पाव वाटी यामध्ये तूप टाकून घेतो। पाव वाटी जे तूप आहे ना थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अजून थोडंसं म्हणजे अजून एक 10 मिनिटापर्यंत हे बेसनाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो जेव्हा पण तुम्ही भाजून घेत असताना पीठ, तेव्हा गॅस जे आहे ना एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे, म्हणजे जास्त मोठा पण ठेवायला नको आणि जास्त कमी पण ठेवायला नको, एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो 10 मिनिट झालेले आहेत, बेसनाच्या पिठाला मी चांगल्या प्रकारे इथं भाजून घेतलेले आहे। आता तुम्ही बघितलेलं असाल 4 ते 4.5 वाटी बेसनासाठी ना 2 वाटी तूप लागलेले आहे। तर हेच प्रमाण तुम्ही जर वापरलात ना तर तुमचे पण लाडू एकदम छान मस्त मऊदार असे बनतील। तर मित्रांनो अशा प्रकारे बेसनाचं जे पीठ आहे ना चांगल्या प्रकारे भाजून रेडी झालेलं आहे। आता हे भाजलेलं पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता मी या पिठाला संपूर्णपणे थंड करून घेणार आहे। एकदा का पीठ हे संपूर्णपणे थंड होऊन रेडी झालं ना, मग त्यानंतर पुढची प्रोसेस आपण चालू करूया। हे बघा मित्रांनो 20 ते 25 मिनिट झालेले आहेत। फॅनच्या वाऱ्याखाली मी संपूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। आता हे जे पीठ आहे ना संपूर्णपणे थंड झालेलं आहे। आता मी यामध्ये 1 वाटी पावडर केलेली साखर टाकून घेतो। आपल्या घरामध्ये रेग्युलर साखर जी असते ना ती मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे आणि ती पावडर करून यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता हे साखर यामध्ये मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आणि मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही साखरेचं जे प्रमाण आहे ना कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। कमी गोड खायचं असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता आणि जास्तीचं गोड जर खायचं असेल तर मग तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त 2 वाटी साखर टाकून घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ शकता। आता आमच्या घरी थोडंसं जास्त गोड खात असल्यामुळे ना मी यामध्ये 2 वाटी साखर टाकून घेतलेले आणि त्याचबरोबर यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून घेतो आणि हे सगळं चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स करून घेतो। तुपामध्ये भाजलेलं बेसनाचं पीठ आणि टाकलेली साखर ही संपूर्णपणे एकजीव झाली पाहिजे, तोपर्यंत चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही थोडंसं हातामध्ये चोळून पण घेऊ शकता, म्हणजे साखर आणि बेसनाचं पीठ चांगलं एकजीव होऊन जातं। बेसनाचं पीठ आणि साखर चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण लाडू वळून घेऊयात। ज्या आकाराचा लाडू तुम्हाला आवडतो ना त्या आकाराचा लाडू तुम्ही इथं वळून घेऊ शकताय। लहान मोठा तुम्हाला जो पाहिजे तो तसा वळून घेऊ शकताय आणि वरून थोडासा बेदाण्याचं डेकोरेशन पण अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकताय। आणि त्याचबरोबर मित्रांनो लाडू गोल करण्यासाठी ना अशा प्रकारे हातामध्ये तुम्ही घोळवून घेऊ शकताय, म्हणजे लाडू एकदम छान गोलाकार बनतो
आणि वरून चकचकीत दिसतो। इथं तुम्ही बघू शकताय, हे बघा अशा प्रकारे एकदम मस्तपैकी गोलाकार असा आपला बेसनाचा लाडू रेडी झालेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बेसनाचा लाडू तुम्ही तुमच्या घरी तयार करू शकताय। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय बेसनाचे लाडू एकदम मस्त टेस्टी आणि त्याचबरोबर मऊदार आणि वरून छान चकचकीत असे झालेले आहेत। आणि तुमच्यासमोर आता एक लाडू फोडून पण दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल की लाडू किती एकदम छान झालेले आहेत आणि त्याचबरोबर किती एकदम मस्त मऊदार झालेले आहेत। मग काय मित्रांनो, झालेत की नाही बेसनाचे लाडू एकदम मस्तपैकी आणि एकदम झकास असे, टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहेत। तुम्ही आता बघितलेलं असाल, एकदम मस्त मऊदार असे झालेले आहेत। चला आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात आमच्या चॅनलवरच्या त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका। आणि त्याचबरोबर दिवाळी निमित्त येणाऱ्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज आमच्या चॅनलवरती अपलोड केल्या जातील, त्या पण बघायला विसरू नका।